श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू द्यात हीच स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण या व्हिडिओमध्ये अधिक मासामध्ये पाळावयाचे नियम, काय करायचं आणि काय टाळावं याविषयी थोडक्यात मी माहिती सांगणार आहे. तर अधिक मासालाच पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्णाने या महिन्यामध्ये पुण्यकर्म केल्याने शतपटीने फळ मिळेल असे वचन दिलेले आहे. तर या महिन्यामध्ये आपल्याला अधिक मासामध्ये कांदा, लसूण, शेळ्यान्न, गाजर, अळू, शेवया, मसूर तसेच उत्तेजक आणि मादक पदार्थांचे सेवन करायचं नाही. तसंच परद्रोह, परनिंदा, कपट करू नये, वाटेल तेथे बसणे, क्रोधाने बोलणे, अपशब्द या गोष्टी टाळाव्यात. अर्थात आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडेल असे काहीही करू नये. या मासामध्ये आपल्याला दान, व्रते, तीर्थ, यात्रा आदी पुण्यकर्मे करावे सांगितले आहेत. तसेच आपल्याला श्रीकृष्णांची 108 नावे म्हणायची आहेत. तसेच आपल्याला तुपाच्या 108 आहुत्या घालून होम करायचा आहे. भजन, पूजन, कीर्तन आणि नामस्मरण, कथाश्रवण, ग्रंथ वाचन म्हणजेच तर हरिविजय ग्रंथ आणि श्रीमद भागवत या ग्रंथाचं आपण पठण करूया. म्हणजे श्रीकृष्णाची उपासना जेवढी आपल्याला शक्य होईल तेवढे आपल्याला या ग्रंथाचं आपल्याला पठण करायचं आहे. तसेच आपल्याला भुकेलेल्या, दीनदुबळ्या, आजारी आणि असहाय्य लोकांना विशेष करून अन्नदान करावे. गायीची पूजा करणे, नित्य गोग्रास देणे, गायीला प्रदक्षिणा घालणे आणि सत्पात्री ब्राह्मणास सवत्स गाय दान देणे. तसेच भूदान, सुवर्णदान आदी केल्याने फारच कल्याण होतं. हरिविजय ग्रंथाचं पूर्ण पारायण करावं. तसेच आपल्याला अधिक मासाच्या व्रतकथेचे पुस्तक आहे ते पुस्तक आपल्याला वाचायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अधिक मासामध्ये हे नियम आहेत, काय करायचं आणि काय टाळायचं याविषयी आपण आज थोडक्यात माहिती जाणून घेतली. तर खरंच आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे काय तर नामस्मरण आहे. आणि नामस्मरण केल्याने आपल्याला आपलं जे मन आहे ते मन शुद्ध होतं. म्हणून जास्तीत जास्त करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं सतत आणि सतत तुम्ही हा मंत्र बोला. म्हणजेच काय तर आपल्याला अनंत फळ जे आहे ते भगवान श्रीकृष्ण विष्णू देतील. तर झालेली सेवा जी आहे तर मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.